शेतकरी बांधवांनो नमस्कार. माती ते मार्केट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मराठवाडा म्हटलं की एक दुष्काळी भाग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि याच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी या दादेगाव या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आज इथे अगदी बागायतदार जमिनीमध्ये जे पीक आपण पाहत असतो असं द्राक्ष पीक या ठिकाणी एकदम बहरलेलं आपल्याला दिसत आहे. आणि आपल्या सोबत आहेत आज सूरज अशोक वाघ. ओके, आपला थोडा परिचय करून द्या. माझं नाव सूरज अशोक वाघ, मुक्काम पोस्ट दादेगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आणि आज आपण द्राक्ष या पिकाविषयी माती ते मार्केट हा संपूर्ण प्रवास या ठिकाणी पाहणार आहोत. तर आम्हाला आज सांगा की आपण हे पीक कधी लावलं होतं? जानेवारी महिन्यात लावलं होतं 2017 मध्ये. 2017 मध्ये. ओके, आता सुरुवातीपासून तर या पिकाला जमीन कशी लागते? द्राक्ष या पिकाला जमीन कशी लागते? कुठली जमीन असली तरी चालते, काय अडचण नाही, जमिनीविषयी काय अडचण नाही. याची लागवड तुम्ही 4x8 वर केलेली आहे. ओके, आणि ह्या व्हरायटीचे नाव काय? माणिकचंद. ओके, आणि हे रोपे तुम्ही कुठून आणले? टेंभूरने रोप आणले होते आम्ही आधी. खाली वेगळं असते, डोंगरेज म्हणून भेटतं. बरं, ते आधी जानेवारी महिन्यात लावलं. नंतर त्याचं ग्राफ्ट केलं वरती. ओके, म्हणजे रोप लावल्यानंतर त्याला वरती कलम केला? नंतर कलम करायला लागतो. अच्छा, मग जो पहिला स्टेम आणला होता तो कोणत्या जातीचा काय? ते आणलं होतं एक लोकल व्हरायटी असते. नाही, लोकल 2च व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये. त्यातून एक आणली होती आपण आणि त्याच्यावरती ग्राफ्टिंग करून कर्नाटक. माणिकचंद हे लावलं. माणिकचंद आपण जी काडी करायची ती कलम करता येते. आता मला सांगा, तुम्ही लावता वेळेस याची काय मशागत केली होती सुरुवातीपासून, आणि नंतर खड्डे वगैरे घेतले, कसं केलं? आधी नांगरट केली, नंतर आखून घेतलं, नंतर आपण JCB चर खांदले. त्याच्यामध्ये आपण हे टाकलं होतं बुसकाट, पाला पाचोळा टाकला आणि वरून मातीने लावून घेतलं, शेणखत वगैरे टाकून. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने सर्व मटेरियल त्याच्यामध्ये टाकलं. आणि त्यानंतर तुम्ही समजा लागवडीचं बेड वगैरे तयार केले? नाही, बेड नाही. आपण काय केलं, मग नाळ राहिली होती ना, मग आपण थोडं बुजून घेतल्याच्या नंतर मग आपण आखून घेतलं. 4x8 वर राखीलं होतं ना, 4x8 वर आपण डोंगरी लावून घेतलं. ओके, आता तुम्ही रोपे लावले त्यानंतर हे जे सेटअप केलेलं आहे पोल, याला जो स्टँड निर्माण केलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी आपल्याला दिसतो इकडे आहे. तर ते हे कधी कोणत्या वेळेस केलं होतं? नंतर ग्राफ्ट केल्याच्या नंतर. त्याला किती दिवसानंतर साधारण लागवडीनंतर जानेवारीत लागवड लावलं, जुलै किंवा ऑक्टोबर महिन्यात त्याच्यावर ग्राफ्ट करतो. ऑक्टोबर महिन्यात हो. म्हणजे जवळपास एक 7-8 ते 10 महिन्यामध्ये तुम्ही ग्राफ्ट करू शकतो. आणि तुम्ही त्याच्यानंतर स्टँड निर्माण करायला सुरुवात केली. आता याला स्टँड कसे तयार केलेले तुम्ही? म्हणजे याला पोल किती बाय किती अंतरावर लावले? 60 बाय एकूण डायरेक्ट 8 वर लावलेले. अच्छा, असं 60 फूट असं उभी लाईनीला 60 फुटावर, म्हणजे ते 32 फुटावर असं उभं. आणि असं इथे पोल झाला की इकडल्या लाईनीला तिथून सोडून दुसऱ्या याला समजा असं. आणि वरती काय तार लावले? वरती सगळे तारे, सगळे टाटाची तार वापरलेली, कडीने बी टाटाची. आणि हे तारीचं काय अंतरावर लावलेले आहे दोन्ही तार? समजा 1 फुटावर आणि असे 4-5 फूट. असं 3 फुटावर. ओके, आता तुमचं स्टँड निर्माण झालं. तुम्ही रोप लावल्यानंतर ते ह्या तारीपर्यंत जाण्यासाठी किती दिवस लागले होते? लगेच समजा मग एकदा 1 वर्षाचा ठेवायला लागतो. म्हणजे समजा आपण हे लावलं ऑक्टोबर महिन्यात ग्राफ्ट केलं, जेवढं ग्राफ्ट होईल त्या टायमानुसार परत वरती आलं. परत जे म्हणजे आता हेच परत जानेवारीत परत रिकीट मारायचा. रिकीट मारून मग आता परत त्याची वाढ होत चालते परत. म्हणजे लगेच आपल्याला ऑक्टोबर महिन्यापर्यंत मशागत करायला लागते. जानेवारी पासून हे आता ऑक्टोबर महिन्यापर्यंत परत धरता येतं, जसं काय अडचण नाही. म्हणजे एका वर्षात लागवड केल्याच्या नंतर ग्राफ्ट केली की एका वर्षात परत लागवड धरता येतं. ओके, म्हणजे द्राक्ष लावल्यानंतर साधारण पहिल्या वेळेस आपण कधी धरू शकतो त्याला? ऑक्टोबर महिन्यात. नाही, म्हणजे आज आपण 1 वर्ष नवीन लावलं, 1 वर्ष समजा 1 वर्षानंतर बाग धरता येत. आणि त्याच्यानंतर द्राक्षाचा बाग धरल्यानंतर तोडण्यापर्यंत किती कालावधी?
ते 5 महिने समजा. 5 महिने. 5 महिने ओके. ऑक्टोबर महिन्यात लावले तर मार्च एप्रिल मध्ये चालू होते तसं 5 महिने. आता तुम्ही साधारण 2017 ला बाग लावली. हो, लावले. त्याच्यानंतर 19 मध्ये आपल्याला आलते, कारण एक थोडा वर्ष लागला. आमचं थोडं माहिती नसल्यामुळं शेतकऱ्यांची मुलाखत घ्यायची, आपण थोडं हे करायचं, त्याच्यानंतर हे करायचं. ओके. हा. मग तुम्ही एक नवीन शेतकरी होते नवीन शेतकरी आणि होतो आपल्या यांना- भागामध्ये. आणि आमच्या इथे आसपास 50 किलोमीटर वरती देखील कुठंच बाग नाहीये. हो. तर अगदी सगळा अनुभव यांनी स्वतःही इथं हे करून स्वतः बाग तयार केलेली. हो, हो, हो. कुठलेही पीक हे बघायला गेले नव्हते. हो. द्राक्ष शेतीला पाण्याचं नियोजन कसं आहे? म्हणजे एकंदरीत पाणी किती लागतं? पाण्याचं पाणी कमी लागतंय, हा. फक्त छाटणी केल्यावर त्याच्या काय स्टेप येतात, त्याला जास्त पाणी लागत. आता पाणी अजिबात लागत नाही. जेव्हा माल उतरायला चालू होईल, गोडी यायला, त्या टायमाला पाणी उलट कमी करायला लागतंय. हा. आणि पावसाळ्यात जेव्हा आपण बाग धरतो त्या टायमाला तर पाऊस असतोय. ओके ओके. तर ठीक आहे, आपण काय करूया, तर बाग धरण्यापासून बाग तोडण्यापर्यंतचा थोडासा प्रवास पाहू. हा. तर आज आपली बाग समजा या सेटअपच्या बाहेर निघली, पानं वगैरे सगळे फांद्या वगैरे पसरलेले आहेत, आता आपली बाग धरण्यास लायक झालेली. हो. तर समजा आता कोणत्या महिन्यात याचा काही पिरियड आहे का, या महिन्यामध्ये काटणी झाली पाहिजे? हो हो, पिरियड आहे ना. कोणता? एप्रिल महिन्यामध्ये छाटणी करायला लागते. बरं. रिकीट छाटणी म्हणतात त्याला. बरं. आणि मग ती छाटणी केल्याच्या नंतर त्याला थोडे स्टेप येतात, त्याच्यावर काय करायला लागतं, औषध फवारायला लागतं, त्याची डोळ्याची सुप्त अवस्था मोडायला लागते, त्याच्यामध्ये हायड्रोजन सायनामाइड म्हणून भेटतं. तर ती फवारल्याच्या नंतर ह्या काडीला तर इथून पुढे कट केल्याच्या नंतर इथून परत याला डॉर्मॅक्स फवारायचं, हायड्रोजन सायनामाइड. ती फवारल्याच्या नंतर हे डोळे फुटते. मग आपल्याला एक काडी ठेवायची, त्याच्यानंतर एक 5 पानावर परत एकदा म्हणजे कट करायची, मग पाठीमाग परत ही फुटायची, काय त्याचे बगल फुटायचे समजा, ते बाकीचे काढून टाकायचे, पुढली एक ठेवायची. त्याची एक पुढली नंतर ठेवल्याच्या नंतर तर परत 11-12 समजा 20 पानावर जाऊन द्यायची, म्हणजे 11 पानावर समजा. तिथून पुढे परत रिकीट आणायची. म्हणजे याच्यात काय होतं, गर्भधारणा तयार होती. गर्भधारणासाठी त्याला 6B आणि युरॅसिल म्हणून भेटतं. ते फवारणी केल्याच्या नंतर त्याच्यात गर्भधारणा होती. तुम्ही आधी जेवढा जपता त्याच्यानंतर तुम्हाला माल त्याच्यामध्ये निघतो. आता समजा एप्रिल मध्ये आपण पहिली छाटणी केली होती, त्याच्यानंतर तुमच्या 3 स्टेप पर्यंत काटणीला किती वेळ जातो? साधारणतः ऑक्टोबर महिन्यापर्यंत, म्हणजे 6 महिने समजा. 6 महिने. काडी ऑक्टोबर पर्यंत काटणी आपल्याला करतच राहायची. आणि त्याचे पान आहेत ना, पावसाळ्यात ही नाही होऊन द्यायचे, खराब नाही होऊन द्यायचे, आणि तिथपर्यंत टिकून ठेवायची. म्हणजे पानावर पाहिजे, काडी बी परिपक्व झाली पाहिजे. आता मध्यंतरी मग एप्रिल मध्ये काटणी केल्यानंतर पाणी पहिलं कधी सोडायचं? पाणी नाही, पाऊसच असतो, त्याच्यामुळे काय अडचण नाही. फक्त खत भरायचं आपण, आणि खत भरून पुढं पाणी सोडायचं. ओके. आणि छाटणी करून परत ऑक्टोबर महिन्यात बी बाग धरायची, आम्हाला परत छाटणी असते त्याची. आता मग नंतर हा गड कधी निर्माण होतो? मग ऑक्टोबर महिन्यात गड खाली. आता एक गड फुटल्यानंतर साधारण हा इतका परिपक्व होण्यासाठी किती दिवसाचा अवधी गेलेला? 5 महिने होते. ओके. 120 दिवसाच्या नंतर, समजा 130 दिवसाच्या नंतर तुम्ही कवावी हार्वेस्टिंगला येतो. त्याच्यानंतर 150 दिवस तुम्ही किंवा 145 दिवस तुम्ही ठेवू शकता. त्याच्या पुढे बी ठेवून जमत नाही परत. अच्छा, म्हणजे एका टाइम पिरियड मध्ये हा माल उतरावा लागतो. आता तुम्ही माल देखील व्यवस्थित आणलेला आहे, पण यात नंतर मार्केटिंगचं याचं काय, तुम्ही याला विकणार कसे? आता विकायला मी स्वतः मार्केटिंग करतो. मार्केटिंग म्हणजे आपण बाजारात घेऊन बसतो, परत आपले शेजारचे व्यापारी ते बागातून घेऊन जातात, नाही तर आपण पोच करतो त्यांना डायरेक्ट. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे, आमच्या या तालुक्यामध्ये देखील अगदी सगळ्या स्टॉलवर, सगळ्या छोट्या मोठ्या गावांमध्ये यांचा माल दिसतो. आणि माल देखील लोक आवडीने घरी येऊन न्यायला देखील येतात. तर मला सांगा, तुम्ही याला कधी असं होतंय का तुम्हाला की माल हातावरती विकत नाहीये, मग वन टाइम तोडायला वेळ येते का? नाही, तसं बी काय नाही. आपण वन टाइम बी देऊ शकतो आणि हातावर बी विकू शकतो. कारण आपली आसपास मध्ये बाग नसल्यामुळे आपल्या इथून घेऊन जाते शेतकरी, म्हणजे डायरेक्ट ग्राहक येतं आणि आपल्या इथून घेऊन जाते. आता मला सांगा, या वर्षी तुम्हाला हायेस्ट रेट काय भेटलेला आतापर्यंत हायेस्ट एक आपण बाजारामध्ये 120 रुपये विकतो, आणि गाड्यावाल्यांना आपण डायरेक्ट 55 रुपये त्यांना किलोने देतो. म्हणजे 1900 रुपयाला आपण कॅरेट देतो 20 किलोचं. ठीक. मला सांगा,
समजा तुम्ही आजपर्यंत द्राक्ष शेतीमध्ये एक जवळपास 8 वर्ष झालेले. हो 8 वर्ष झालेले. 6 वर्ष आपण धरलेले 2 वर्ष आपले पहिले म्हणजे तुम्हाला द्राक्ष शेतीचा भरपूर अनुभव आहे. हो. तर मग मला सांगा, द्राक्ष शेती परवडते का? आपलं कांद्यापेक्षा त्याच्यापेक्षा परवडतीच. बाकीचं करण्यापेक्षा समजा द्राक्ष शेती केली तर बागामध्ये पैसे होते त्याच्यात. असं नाही की तुम्ही फेल गेला समजा. म्हणजे शेतकरी मित्रांनो हे नमूद करण्याला लागेल की फळबागांमध्ये 100% यशस्वी माणूस होतो. हो. त्याच्या पाठीमागे पण व्यवस्थित नियोजन पाहिजे आणि यामध्ये कष्ट करण्याची ताकद पाहिजे. हो कष्ट करण्याची ताकद. सातत्य, बागेवरती लक्ष आणि कष्ट या 2-3 गोष्टी असल्या तर बाग यशस्वी होते. मला सांगा आता, समजा बाग धरण्यापासून तर बाग काट्यापर्यंत म्हणजे फळ तोडणीपर्यंत, तर एकंदरीत त्याचा वार्षिक खर्च किती होतो आणि तुमचं क्षेत्र किती आहे? आपलं 1.5 एकर क्षेत्र आहे. हा. आता सध्या आपण 1 एकर पहिलं क्षेत्र आहे आणि आता अर्धा एकर वाढवलेलं हो. आहे, नवीन लागवड केलेलं. नवीन लागवड केली. तर मग 1 एकर क्षेत्राला तुम्हाला माल धरण्यापासून तो तोडण्यापर्यंतचा वार्षिक खर्च किती होतो? 1.5 लाखाच्या पुढे जातो. 2 लाखाच्या आतमध्ये वार्षिक खर्च येतो. आणि मग तुम्हाला इकडे याचे विशेष काही असे लेबर लागत असतील तर लेबर तुम्ही कुठून आणताय? आपण लेबर राऊर येऊन आणतो. तिकडून तुम्हाला विद्यापीठाकडून येतो? नाही म्हणजे आपले लोकलचे द्राक्ष बागेतलेच काम करणारे आपण तिथून लेबर आणतो. कारण की आपले झाले लेबर याला कुशल नाहीत. यासाठी कुशल नाहीत ना. हा कुशल नाहीत आपले झाले. कोण ही नाही म्हणजे आपले मजूर काम करू शकत नाही किंवा त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही. त्यांना आपल्या सांगण्यात आणि ते त्यांना कळणार नाही, कळत बी नाही आणि त्यातला थोडा अनुभव बी नसल्यामुळे शिवत नाही. तुम्ही समजा 1.5 लाख रुपये एकंदरीत खर्च होतो सांगताय, तर तुम्हाला दरवर्षी या 1 एकर मधून वार्षिक उलाढाल किती होते? आपल्याला 3 लाखाच्या पुढे पैसे होते. 5 लाख हो. यंदाच्या वर्षी रेट चांगला असल्यामुळे पैसे जास्त होऊ शकते. म्हणजे 1 एकर मध्ये कुठे काही झालं तरी 5 लाख रुपये शिल्लक राहतात. म्हणजे शेतकरी मित्रांनो, द्राक्ष शेती ही निश्चित इतर पिकांपेक्षा जे पारंपरिक पीक आहेत याच्यापेक्षा, आणि त्याला काय फार कष्टाचं असं काही काम नाही. म्हणजे कांद्या किंवा बाकी पिकांपेक्षा इतके कष्ट इथं नाही. फक्त त्या वेळेमध्ये त्या गोष्टी पार पाडल्यानंतर या ठिकाणी कमी कामामध्ये जास्त उत्पन्न काढता येते. आता ठीक आहे, आपल्याला द्राक्ष शेतीबद्दल संपूर्ण अशी माहिती मिळालेली आहे. याची लागवड कशी करायची, शेत कसं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही याला जे स्टँड लागतात ते कसे करायचे, त्याच्यानंतर बाग धरायची कशी, बागेचं नियोजन कसं करायचं, बागेची विक्री कशी करायची, सर्व गोष्टी आपण या ठिकाणी वाघदादांकडून जाणून घेतलेले आहेत. आणि 1 एकरमध्ये वार्षिक कसेही झाले तर खर्च अर्थ जाऊन एक 3 ते 5 लाख रुपये शिल्लक निश्चित राहते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला द्राक्ष शेतीबद्दलचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अजून याच्यामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टींच्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही ते कमेंट करून सांगा. आपण भविष्यात आणखीन याच्याबद्दल व्हिडिओ बनवू. तर माती ते मार्केट या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आम्हाला आणखी काही कमेंट्स करा, जरा तुम्हाला काय पाहिजे आणि ते व्हिडिओ बनवून देतो.